अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोलने अर्जुनला अप्पीला फुलं देताना बघितलेलं असतं, त्यामुळे तो खूप खुश असतो. हे सगळं रुपालीनं सुद्धा बघितलेलं असतं. रुपालीच्या मनात शंका होती की अर्जुन भाऊजींनी अप्पीची माफी मागून परत एकत्र येण्याचा निर्णय तर घेतला नसेल ना. या चौकशीसाठी ती अमोलला विचारत असते की काय रे अमोल, माने बाबाला कसलं पत्र दिले. अमोल म्हणतो की माहीत नाही काकी, मला मी विचारतो. रुपाली म्हणते की ठीक आहे, पण हे असं विचारू नकोस की मी विचारायला लावलं आहे. अमोल म्हणतो की पण तुम्हाला का विचारायचं आहे काकी, तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे. रुपाली बोलते की बरं राहू दे. म्हणून अमोल तिथून निघून जातो. निघून जाताना तो विचार करत असतो की आता काय करायचं, माझे मा आणि बाबा लवकरच एकत्र येणार. इकडे अप्पी अर्जुनचाच विचार करत असते की काय अर्जुन कधीतरी असा करतो की मला परत 7 वर्ष मागे जायला भाग पडतो. त्यावर अप्पी म्हणते की काही झालं तरी माझी आशा ही शेवटपर्यंत राहणार, अर्जुनला परत मिळवण्याची. कुणी कितीही प्रयत्न केले तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार. रुपाली आर्याला फोन करते आणि म्हणते की आर्या तुला कधी वेळ आहे. आर्या म्हणते की काय झालं जाऊबाई, काही काम आहे का. रुपाली बोलते की आर्या काम खूप महत्त्वाचं आहे, तुला कुठे भेटायला जमेल असं सांग. आर्या बोलते की जाऊबाई मी तुम्हाला पत्ता पाठवते, तिथे आपण भेटूया. रुपाली म्हणते की हो, आता घरात भेटणं सुरक्षित नाही आहे, सगळ्यांना माझ्यावर लगेच डाऊट येईल. आर्या बोलते की हो, तुमच्यावर डाऊट आला तर माझ्यावर डाऊट यायलासुद्धा जास्त वेळ लागणार नाही. आणि अर्जुनला एकदा कळालं की आपण काड्या घालतोय तर तो माझ्याशी परत कधीच लग्न करणार नाही. रुपाली बोलते की हो आर्या, बाहेर आपण हॉटेलमध्ये भेटूया. आर्या बोलते की बरं ठीक आहे, मी लगेच निघते. रुपाली बोलते की बरं ठीक आहे. ती मोनालासुद्धा सोबत घेऊन जायला निघालेली असताना बापू म्हणतात की अगं मोना तू कुठं निघालीस. त्यावर मोना बोलते की अहो रुपालीताईंचं एक काम आहे, तिकडे मी निघाली आहे. कदम बोलतात की काय गं रुपाली, एवढ्या तडकाफडकी कुठे निघाली आहेस. त्यावर रुपाली म्हणते की काही नाही मामांची, इथे जवळच माझं एक काम आहे, ते करून मी येते लगेच. कदम म्हणतात की बरं ठीक आहे, ये लवकर ये. असं म्हणून अप्पीचा प्लॅन बनवण्यासाठी रुपाली तिथून निघून जाते. रुपाली लगेच तिथे पोहोचते. आर्या त्याची वाट बघत बसलेली असते. आर्या रुपालीला बघून म्हणते की आलात तुम्ही, बोला माझं काय काम आहे. रुपाली इकडं तिकडं बघते आणि म्हणते की अगं अर्जुन भाऊजी आणि अप्पी लवकरच एकत्र येणार आहेत वाटतं. अर्जुन भाऊजीसुद्धा अप्पीला आता पत्र देतात, ते फुलं देतात, ते लवकरच यांचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपल्या हातातून सगळं गेलं म्हणून समजा. आर्या म्हणते की काय करायचं जाऊबाई, या अर्जुनचं तर मला कधी कळतच नाही. सगळ्यांसमोर बोलतो फक्त लग्न तुझ्याशीच करणार, पण वागतो काहीतरी वेगळाच. त्यावर रुपाली म्हणते की अगं आर्या तू असं का नाही काही करत की हे दोघं कायमचे वेगवेगळे झाले पाहिजेत, म्हणजे जर ह्यांची कामं एकत्र आली नाही तर ते दोघंसुद्धा कधीच एकत्र येणार नाहीत. आर्या म्हणते की हो जाऊबाई, मी बघते काय करायचं ते, माझ्या हातात जेवढं आहे तेवढं मी बघते करून. रुपाली म्हणते की बघू नकोस, काहीतरी नक्की कर. आर्या म्हणते की जाऊबाई आता तुम्ही फक्त बघाच मी काय करते ते. त्यावर मोना बोलते की बघू नका, लवकरात लवकर करा, नाहीतर वंश एकदा अर्जुन भाऊजींकडे गेल्या की तुम्हाला फक्त बघतच बसावं लागेल. आर्या म्हणते की हो मी बघते आणि तिथून जायला लागतात. अर्जुनला अप्पीची आठवण येत असते. तो सारखा एकत्र येण्याचा विचार करत असतो. अर्जुन मनालाच म्हणतो की का रुपाली वहिनीने असं डिवोर्सचं प्रकरण केलं नसतं तर आज आम्ही अप्पी आणि मी एकत्र असतो. त्यावर त्याला मनात खूप गिल्टी वाटत असतं. चिंचुके बोलतात की साहेब तुम्ही अप्पी मॅडमांचा विचार करणं कधी थांबवणार आहात, आजकाल तुमचं कामाकडे सुद्धा लक्ष नसतं. अर्जुन म्हणतो की चिंचुके काय बोलताय, काम एके काम सोडून कामाच्या बाबतीत गरजेपणा झालेला मला आवडणार नाही, चला कामाला लागूया. चिंचुके म्हणतात की अर्जुन सर तुम्हाला एक चांगला मोठा आहे म्हणून सल्ला देतो. आर्या मुलगी तुमच्यासाठी खरंच खूप चांगली आहे आणि मला असं वाटतं तुम्ही तिचाच विचार करावा. अर्जुन म्हणतो की चिंचुके मी कधी म्हणालो की मी आर्यासोबत लग्न करणार नाही, पण फक्त मला असं वाटतं की रुपाली वहिनीने हा गोळ घातला नसता तर आम्ही अप्पी अर्जुन अजून एकत्र असतो. त्यावर चिंचुके म्हणतात की साहेब तुमचं तर मला काही कळतच नाही, तुम्हाला ह्या दगडावर सुद्धा हात ठेवायचा आणि त्या दगडावर सुद्धा हात ठेवायचा आहे.
असं नाही जमणार, तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे. अर्जुन बोलतो की हो. असं म्हणून ते आपल्या कामाला लागतात. इकडे अमोल खूप खुश असतो आणि बाहेर आपल्या गार्डनमध्ये बसलेला असतो. तिथे दिप्या येतो आणि म्हणतो की काय भाचे सरकार, आज खूप शांत शांत आहात तुम्ही. अमोल म्हणतो की हो मामा, मला अजून पुढे काय करायचं ना, माझ्या डोक्यात प्लॅन आयडिया येत नाही आहे. दिप्या म्हणतो की आता कसली आयडिया. अमोल सांगतो की मामा तुला माहिती आहे, आज बाबांनी मला सरप्राईज दिलं. सरप्राईजमध्ये एक चिठ्ठी आणि फुलं दिली. मला ते बघून खूप छान वाटलं. तिथे अर्जुन येतो. अर्जुनकडे बघून अमोल म्हणतो की बाबा तुम्ही आज मला फुलं दिली ना, मला खूप छान वाटलं. मला असं वाटतं तुम्ही रोज माझ्या मला फुलं द्यावेत आणि तुम्ही एकत्र यावं. अर्जुन म्हणतो की बाळा इथे म्हणाला सगळ्यांसमोर असं म्हणत जाऊ नकोस, तुला माहिती आहे ना परत ती रुपाली काकी चिडेल. त्यावर अमोल बोलतो की हो हो. अर्जुन म्हणतो की मला एक काम आहे, मी आलो लगेच, म्हणून तो तिथून निघून जातो. दिप्या म्हणतो की अरे अमोल तू कशाला असं सगळ्यांसमोर बोलतो. त्यावर अमोल बोलतो की नाही, इथून पुढे नाही बोलत. पण मामा मला सांग ना मी काय करू. तेवढा दिप्या म्हणतो की आता फुलांचा विषय निघालाय तर आज गुरुपौर्णिमा आहे, तू असं का नाही करत, मा बाबांना दोघांना सुद्धा फुलं देऊन तू त्यांची पूजा कर ना. तुझ्यासाठी ते देवच आहेत आणि गुरुसुद्धा आहेत. आईवडिलांपेक्षा मोठा गुरु कोणच नसतो अमोल, आणि आईवडिलांपुढे सुद्धा कोणीच नसतं, लक्षात ठेव. अमोल म्हणतो की काय भारी आयडिया दिली आहे मामा, चल मी आत्ताच तयारीला लागतो. म्हणून तो आप्पीला फोन करतो आणि म्हणतो की मा तू आज लवकर घरी ये. आप्पी बोलते की का रे बाळा. त्यावर अमोल म्हणतो की अगं मा आज गुरुपौर्णिमा आहे ना आणि मला तुझी पूजा करायचं आहे, तुझी आणि बाबाची पूजा मी एकत्र करणार आहे. आप्पी म्हणते की अरे बाळा. त्यावर अमोल म्हणतो की नाही मा मला काहीसुद्धा तुझं ऐकायचं नाही, तू लवकर ये म्हणजे ये. आप्पी बोलते की बरं ठीक आहे, मी यायचा प्रयत्न करते. अमोल म्हणतो की बरं ठीक आहे. तो लगेच अर्जुनला सुद्धा फोन करतो आणि म्हणतो की बाबा आज लवकर घरी या. त्यावर अर्जुन म्हणतो की बाळा आज काय नवीन आता. त्यावर अमोल म्हणतो अहो बाबा तुम्ही विसरलात, गुरुपौर्णिमा आहे आज आणि मला तुमची पूजा करायची आहे, तुम्ही माझ्यासाठी गुरु आहात. अर्जुन बोलतो की बरं बाळा मी येतो. तो फोन ठेवतो आणि दिप्याला म्हणतो की मामा चल ना आपण थोडी तयारी करूया. म्हणून ते आपले पार्कमध्ये जाऊन थोडीशी फुलं तोडून आणतात. हे सगळं रुपाली बघत असते. रुपाली अमोलला म्हणते की बाळा हे काय करतोयस तू. त्यावर अमोल म्हणतो की आज गुरुपौर्णिमा आहे ना, यामुळे मी माझ्या माची आणि बाबाची पूजा करणार आहे, म्हणून तो मी फुलं तोडतोय. रुपाली बोलते की आमची नाही करणार का पूजा. अमोल म्हणतो की करणार, सगळ्या मोठ्यांची आज मी पूजा करणार. रुपाली खूप खुश होते आणि म्हणते की तेवढं काही नाही, पण आप्पीने अमोलवर संस्कार तेवढे खूप चांगले केलेत असं म्हणत असते. आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.